नमस्कार, मी आहे मयुरी आणि आजची रेसिपी आहे अंडा करीची. अगदी स्पेशल अंडा करी. खूप छान होते, नक्की ट्राय करा. खूप भारी होते अंडा करी अशी बनवली तर. आता इथे मी मिक्सरमध्ये वाटते आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेते. अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि टोमॅटो असं मी वाटण बनवते, जो मी टाकणार आहे अंडा करीमध्ये. तर इकडे मी मस्तपैकी असे अंडे उकडत ठेवलेले आहेत. तर अंडी आपल्याला जेवढे पाहिजे आहेत तेवढी घ्यायची आहेत उकडून, आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक अंडं घ्यायचं आहे. कशासाठी? तर ग्रेव्हीमध्ये डायरेक्ट फोडून टाकण्यासाठी. तर पहिले मी कांदा ॲड केला त्याच्यामध्ये. तर मी खडे मसाले वगैरे काहीच वापरले नाही. ॲक्च्युली खरंच गरज लागत नाही. त्याच्यामध्ये जे अद्रक लसूणची पेस्ट टाकतो ना, त्याच्यानेच खूप भारी टेस्ट येते. तर कांदा व्यवस्थित परतून घेतलेला आहे. तेलामध्ये तुम्ही थोडंसं बटर पण ॲड करू शकता तुम्हाला हवं असेल तर. आणि मग ही जे मी हिरवा वाटण जे केलं होतं त्याच्यामध्ये खोबरं वगैरे काहीच नाही आहे. वाटण म्हणजे आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि टोमॅटो हेच इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आहेत. आणि बटर ॲड केलेलं आहे. आणि हे सगळं एकजीव झालं व्यवस्थित, ते भाजलं गेलं ना सगळं कांदा आणि ते वाटण, की त्याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे. त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट मसाला, गरम मसाला पावडर आणि थोडासा मॅगी मसाला ॲड करायचा. अगदी किंचित, जास्त नाही, चवीपुरतं, थोडं टेस्ट चांगलं येण्यासाठी. नाही ॲड केला तरी हरकत नाही, तरीसुद्धा छान लागते अंडा करी अशी. आणि ते शिजवून घेतलं, मसाले शिजवून घेतल्यानंतर आपल्याला अंदाजे पाणी घ्यायचं. आणि पहिल्यांदा पाणी टाकल्यानंतरचं जे मिश्रण आहे, जे ग्रेव्ही आहे, ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. त्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. ऑब्व्हियसली अंड्याला स्वतःची काही टेस्ट नसते पाहिजे तशी. सो जी काही ग्रेव्ही आपण बनवतो ती पहिले टेस्टी झाली पाहिजे. तर इकडे मी अंड्याच्या ग्रेव्हीमध्ये मी अंडा एक फोडून टाकला, ज्याच्यामुळे थोडीशी त्याची टेस्ट त्या करीमध्ये उतरेल आणि करीची टेस्ट अंड्यामध्ये येईल त्यासाठी. आणि इकडे मी अंडे मस्तपैकी असे फ्राय करून घेते तव्यावर. असे उकडलेले अंडे कट करून त्याच्यावर तेल टाकून तव्यावर हे सगळे अंडे हळद आणि मसाला थोडासा आणि मीठ टाकून मस्तपैकी असे तव्यावर फ्राय करून घेतले. आणि मग करीमध्ये ॲड केले. आणि सांगते, एवढी टेम्पटिंग अशी करी बनते ना ही अंडा करी. नक्की ट्राय करा. आणि थोडंसं ह्याला कट घ्या, छानपैकी असं तवंग येऊ दे आणि मस्तपैकी असं कोथिंबीर वगैरे टाकून सर्व करून ही अंडा करी एन्जॉय करा. खूप भारी लागते, नक्की ट्राय करा. आणि आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. बाय.